नमस्कार मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आज एम-पी-एस-सीने इतिहासामधल्या 2 महत्त्वपूर्ण काय केल्या अचिव्हमेंट पकडल्यात. पहिली अचिव्हमेंट म्हणजे इतिहासामध्ये कधी नव्ह एवढे 10 प्रश्नाचं 6 प्रश्न रद्द केली आणि 4 प्रश्नांची उत्तरं ही बदलली गेली आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी आपला पराक्रम हा गाजवलेला आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालंय, की दुसऱ्या दिवशी या पेपरच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच एम-पी-एस-सीने पहिली उत्तर तालिका टाकली आणि 15 दिवसामध्ये काय केलंय, दुसरी अंतिम उत्तर तालिका जी आहे ती सुद्धा प्रसिद्ध केली. या 2 महत्त्वपूर्ण अचिव्हमेंट एम-पी-एस-सीने ह्या वर्षी ह्या केल्या आहेत. आणि ह्यामध्ये अजून एक स्पष्ट झालं, की एम-पी-एस-सीचा जो पेपर सेटिंगचा जो ग्रुप म्हणजे पेपर सेटर्स जे होते ते सुद्धा बदलले. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात चुका होत आहे. म्हणजे पेपर सेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात बदल हे झालेत हे जवळपास आपल्याला यातनं दिसून येतं. पण हे असलं तरी विद्यार्थ्यांच्या करिअर सोबत हा मोठा खेळ मानला जाईल. कारण की जवळ-जवळ 6 प्रश्न तुम्ही रद्द करताय आणि 4 प्रश्न उत्तर बदलताय. याचा विद्यार्थ्यांना हे नुकसान हे सोसावंच लागतंय. त्यामुळे ह्या वर्षीचा 2026 मध्ये झालेला 31 मेचा पेपर हा अवघड पेपर, अवघड कॅटेगरीमध्येच होता आणि ह्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी 100 पेक्षा अधिक गुण या पहिल्या कीनुसार प्राप्त केले होते. मग आता पहिल्या कीनुसार एवढे मार्क मिळाल्यानंतर सेकंड कीमध्ये 2-3 प्रश्नांचा बदल होईल असं अपेक्षेप्रमाणे मानलं जात होतं. पण इथं तब्बल 6 प्रश्न म्हणजे की रद्द झाली. 4 ची उत्तरं बदलली आणि यामुळे विद्यार्थ्यांची जी मार्किंग होती, ही मार्किंग सुद्धा खाली सरकल्याचे आपल्याला दिसून येते. या 2025 मध्ये जो कट ऑफ 117 पर्यंत गेला होता, तो कट ऑफ आता जाणार नाही हे पेपर झाल्यावरच समजलं होतं. एवढा कट ऑफ जाणार नाही. मग कट ऑफ 100च्या अराउंड जवळपास राहील असं म्हटलं जात होतं. पण आता 100च्या आसपास राहील असं म्हटलं गेलं असलं, तरी ज्या पद्धतीने एम-पी-एस-सीने कारभार केलाय, यानुसार स्पष्ट होतं, की हा कट ऑफ अजून खाली येणार आहे. म्हणजे 100च्या आतमध्ये हा कट ऑफ असेल हे जवळ-जवळ आता निश्चित झालंय. यामध्ये बघा 2026 चा जो पेपर आहे, 6 प्रश्न रद्द केली आणि 4 उत्तर बदलली आणि हा सगळ्यात मोठा सेटबॅक्स हा ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाय त्यांच्यासाठी आहे. म्हणजे इकडे ज्यांचं बरोबर आलेत ते प्रश्न गेलेत. पण इथलचे 4 प्रश्न जे आधी बरोबर आहेत ते चुकताय. हा मोठा सेटबॅक बघतोय आणि त्यामुळे मुलांचे 7 ते 8 पर्यंत प्रश्न हे काय होताय साइडलाईन होत आहे आणि आपण असेच प्रश्न बघतोय जे प्रश्न रद्द झाले पहिले बघूयात नंतर उत्तर बदललेले बघूयात. यामध्ये बघा सेट ए बघतोय आपण. सेट ए मध्ये प्रश्न क्रमांक 14 जो आहे नाटकाचे लेखक सांगा. इतिहासामधला हा प्रश्न होता. 14वा प्रश्न हा रद्द झाला. हा रद्द झाला. त्यानंतर जोड्या लावा 22वा प्रश्न होता. छत्रपती संभाजीनगर जिओग्राफीच्या संदर्भात होता. हा सुद्धा रद्द झाला. हा एक महत्त्वाची बाब दिसून येते. त्यानंतर अमेरिका देशातील सर्व विभागात जगातील सर्वात मोठी कोणती लोहखनिज खाण आहे? हा जो प्रश्न होता, हा सुद्धा मॅपवर बेस होता जिओग्राफीचा. हा सुद्धा रद्द झाला. म्हणजे जिओग्राफीचे 2 प्रश्न रद्द झाले. नंतर 50वा प्रश्न 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पादन असलेल्या देशामध्ये कोल व भूवर प्रतिमानाने लोकसंख्या वाढ, आर्थिक विकास याचा संबंध जोडला आहे. इकॉनॉमिक्सचा प्रश्न होता. हा सुद्धा रद्द झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे 14 नंबर, 22 नंबर, 25 नंबर, 50 नंबर. त्यानंतर 51 नंबर 51 नंबरचा प्रश्न जो आहे विद्युत क्षेत्राच्या समतुल्य पृष्ठभागावरील कोणत्याही बिंदूवर त्याला विद्युत प्रभारित करण्यासाठी विद्युत क्षेत्राची दिशा काय असावी? हा जो प्रश्न होता, हा प्रश्न सुद्धा रद्द या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे 51 वा प्रश्न, 50, 51 आणि 70 वा प्रश्न. काही-काही ठिकाणी दिसून येतं 71 वा प्रश्न रद्द झालेला म्हटलं जातं. पण हा 70 वा प्रश्न इथं स्पष्ट आहे. सायन्सचे 2 प्रश्न, जिओग्राफीचे 2 प्रश्न, एक इकॉनॉमिक्सचा आणि एक हिस्ट्रीचा असे 6 प्रश्न हे आयोगाने रद्द केली आहेत. ओके. आणि ज्या प्रश्नांची उत्तरं बदलली आहेत म्हणजे उत्तरामध्ये चेंज झालाय, त्या प्रश्नांना सुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये बघा खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत?
विधाने बरोबर नाहीत हा जो प्रश्न होता, यामध्ये ए आणि बी 92 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली. हे ऑलरेडी चुकीचं होतं. ओके. त्यानंतर 87 चा ब्रेटलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित होता. संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित होता. तेही नाही. म्हणजे हे 2 जे होते, सॉरी, हे जे उत्तर जे होतं, ते उत्तर 2 केलं गेलं. मग विधान बरोबर नाहीये. बरोबर नाहीत असं म्हटलं गेलंय. मग बरोबर नाहीत कोणतं? ए आणि बी. बरोबर काय? मानवनिर्मित हवामान बदलाच्या समस्या निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता. बरोबर होता. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3 हे इथं उत्तर आहे. हे इथं स्पष्ट झालं. ओके. त्यानंतर बघा 43 नंबरचा प्रश्न जो होता, त्याचं उत्तर बदललं. महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. पुढील विधानांचा जो विचार करा हा जो प्रश्न होता, यामध्ये बरोबर आहेत असा प्रश्न होता. बरोबर शोधायचं होतं. डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख धारक होते. आता हा प्रश्न जो होता, तो आपल्याला कुठे माहिती आहे, म्हणजे हे डिटेलिंग आहे. जवळपास तुम्हाला 2024 ची आकडेवारी यामध्ये आपल्याला दिसते. ओके. 25च्या फर्स्ट हाफ मधली आकडेवारी या ठिकाणी दिसते. म्हणजे हा प्रश्न जो आहे याचं उत्तर बदलले बी आणि सी हे उत्तर इथं दाखवलं गेलंय. ओके. नवीन की नुसार, अंतिम की नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा 47वा प्रश्न आहे. पहिला 33 नंतर 43 याची उत्तर बदलली ए सिरीज नुसार. त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा हा जो प्रश्न होता, यामध्ये फक्त पहिला महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे वैशिष्ट्य होते. बरोबर होतं. हे राज्य अन्न आयोगास 2013च्या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे दिले गेले होते. हा बरोबर नव्हतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर होतं. 94वा प्रश्न होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपायांद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र हे स्थापन करण्यात आले आहे? हे जे आहे सर्व गुजरात, तामिळनाडू, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या ठिकाणी महिला तंत्रज्ञान केंद्र जे आहे त्याची स्थापना ही केली गेली आहे. त्यामुळे महत्वपूर्ण बाब ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. हा जो बदल झाला 6+4 6+4 6 रद्द 4 बदलले उत्तर, त्यामुळे मुलांचे स्कोर हे 7-8 मार्कांनी खाली आले. आता यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? 1 नंबरची एमपीएससीने जागा ज्या आहेत मोठ्या प्रमाणात वाढल्या नाहीयेत. सध्या जागा किती ऍड आल्या त्यावेळेस 78 जागा होत्या आणि आता जे मागणी पत्र पोहोचलेत ते 238 जागांचं मागणी पत्र पोहोचलेलं आहे. म्हणजे आता 238 जागांसाठी हे काय होणार आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. मेनसाठी निवडलं जाणार आहे. आता जेवढे मुलं बसलेत त्याला एकास जवळपास 13 किंवा 16 हा रेशो एमपीएससी जनरली परीक्षेच्या अनुषंगाने घेत असते. म्हणजे आता ह्या अनुषंगाने घेत असाल, मग 238 साठी 238 गुणिले 16च्या हिशोबाने विचार केला 3-4 हजार विद्यार्थ्यांचा मुख्य परीक्षेमध्ये काय होणार आहे, समावेश हा केला जाणार आहे. महत्त्वपूर्ण बाब आहे. आणि अजून बऱ्याचशा गोष्टींची, बऱ्याचशा जागा ज्या आहेत यामध्ये इन्व्हॉल्व होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण म्हणजे त्याप्रमाणे जागा ह्या या ठिकाणी आल्या नाहीये. मग आता काय झालंय, की कट ऑफ जो आहे तो खूप जास्त कमी होणार नाहीये. म्हणजे अगोदर जो पहिल्या की नुसार 100च्या आत बाहेर 100च्या आत बाहेर हा कट ऑफला गेला असं अपेक्षित होतं. पण 10 प्रश्न केल्याने बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो संपर्क झाला, बोलणं झालं माझं, या बोलण्यामध्ये एक गोष्ट दिसून आली, की विद्यार्थ्यांनी जे 100 प्लस होते ते 100च्या आतमध्ये आलेत. 7-8 मार्क खाली आलेत. काहींचे मार्क वाढलेत, निश्चित वाढलेत. मग काहींचे मार्क जे 105-6 होते ते 114 पर्यंत गेलेत. त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्यांचे 104-5 होते ते डायरेक्ट 97-98 वर आलेत. त्यामुळे ते तळ्यात मळ्यात गेल्यात की काय अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे कट ऑफ जो पहिल्या कीनुसार हा होता, आताच्या कीनुसार तो सेकंड की आली. ह्या सेकंड कीनुसार कट ऑफ नियर अबाउट
96 प्लस मायनस 2 कमी जास्त हा होऊ शकतो. म्हणजे 96 च्या अराउंडिंग हा कट ऑफ लागू शकतो. त्यामुळे आपण राज्यसेवेची तयारी करत असाल, तर आता येणारा जवळपास 4 महिने आपल्याकडे हातामध्ये, या 4 महिन्यामध्ये आपल्याला ह्या परीक्षेला म्हणजे जे कट ऑफ आहे, ज्या जागा आहेत, त्या जागेनुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. सेकंड एक्झाम असणार आहे. त्यामुळे तयारीला जोरदार लागायचं आहे. एम-पी-एस-सीने कारभार केलाय, तो आता विसरून जा. जे मेनसाठी जातील त्यांना ऑल द बेस्ट. आणि सगळ्यांना महत्त्वपूर्ण सूचना, की आता कट ऑफ आलाय, सगळ्या गोष्टी कट ऑफ आला म्हणजे सेकंड की आली. ह्यामध्ये आता खूप काही बदल आता होणं शक्य नाही. त्यामुळे आता रिझल्ट सुद्धा 2 दिवसामध्ये लागणार आहे. त्यामुळे अभ्यासात तयारी लागा, वेग वाढवा आणि परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. थँक यू.